श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष। नांदेडमध्ये शीख धर्मीयांकडून हिंददी चादरचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सेहर शेखनं फेटाळली। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक। भुजबळ 2 गुन्ह्यातून मुक्त, तिसऱ्यातून नाही। अंजली दमानियांचं सीजेआय यांना पत्र लिहत तपास सुरू करण्याची मागणी। नाशिकच्या कळवण तालुक्यातून निघालेलं लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर। आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा। उद्धव ठाकरेंना कणकवलीमध्ये मोठा धक्का। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या। पोलिसांकडून आरोपी ओंकार शिंदेला अटक। बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची जिवंत जाऊन हत्या। चंचल भौमिक नामक व्यक्तीला दुकानासह जाऊन मारलं। आणि भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका। T20 वर्ल्ड कप मधून केलं बाहेर, तर स्कॉटलंडला मिळाली संधी, तर पाकनंही वर्ल्ड कप मधून बाहेर जाण्याची दिली धमकी। आता सहर शेखच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे या सगळ्या दरम्यान माफी आपण मागितलीच नाही असं स्पष्टीकरण देत सहरने पुन्हा एकदा कैसे हराया म्हणत सत्ताधाऱ्यांनाच डिवचले। एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। देखिए, स्टेटमेंट माफीनामा मैंने नहीं दिया है, मैंने अपने स्टेटमेंट्स क्लियरली स्टेट किए हैं कि हरा जो कलर था वो मेरा रेलेवेंस हमारे पार्टी के झंडे के साथ था, जो आरजेडी का भी झंडा है। अगर आप देखें तो और कई पार्टियों का इंडिया में झंडा है, जब वो बोलते हैं कि वी वांट टू पेंट आवर सिटी ग्रीन या वी वांट टू पेंट आवर सिटी सैफरन, तो उसको अनकॉन्स्टिट्यूशनल नहीं देखा जाता है, असंवैधानिक नहीं देखा जाता है। बट ये हरे कलर के साथ मुसलमानों को एक ऐसे तरीके से जोड़ दिया जाता है जिसको कम्युनलाइज करके आगे वो बात रखी जाती है। डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांना वगळून एका तरुणीच्या स्टॉलवर प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे। डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर मार्केट परिसरात एका शॉर्मा विकणाऱ्या मराठी तरुणीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली, त्यामुळे फेरीवाले आणि मराठीच्या मुद्द्यावरून वाद समोर आलाय। सर्वात आधी पाहूयात व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय होतं। 3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय आहे की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिज वरती दाखवा, इथे समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल, ज्याला पाठवत असेल, आणि माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात। आता इथे बघा, एवढी भीड आहे, इथे बघा, हा इथून अँब्युलन्स येते, आजूबाजूवाल्यांना नाही उठवत, त्यांच्या इथे एवढी गर्दी असती तरी त्यांना नाही उठवत। हा मराठी माणूस काय कामाचा नाहीये, आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज। आता याच तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंनी दखल घेत अविनाश जाधव यांना थेट डोंबिवलीत पाठवलं। यावेळी तरुणीने त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आहे। विदाउट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाली स्वतःला शाने समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाने समजणार, पाठीमागचा एकटीचा धंदा बंद करतात बसतात, इथे सगळे बेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा, 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। घेणारे घेतात दादा बरोबर येऊन 300 रुपये रोज। हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात।
महापालिकेवाले की दादा सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, KDMCचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम कर, त्या लोकांना आपण का म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच हलवू नाही शकत. व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू आहे आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून. हे सगळं खोटं. इथे जी आज पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावतील माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. आता हा एवढा पॅच तर कामाचा आहे, बरोबर आहे. कोणी आलं आमच्या टीमला बरोबर, हे सगळे तुझ्या सोबत आहे, तरी काय करतो त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे KDMC वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईकवर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला. हे बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे, माझं हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचं महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत पुणे जिल्ह्यातील रस्ते विकास आणि वाहतूक नियोजनावर भाष्य करत अधिकारी आणि जनतेला ट्रॅफिक सेन्सचे धडे दिलेत. मावळ, मुळशी, बारामती, पुरंदर यांच्यासह विविध तालुक्यांतील रस्ते चकाचक झाले असले तरी स्पीड ब्रेकरच्या चुकीच्या नियोजनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या मावळ तालुक्यातले, मुळशी तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, पुरंदर तालुक्यातले, राजगड तालुक्यातले, भोर तालुक्यातले, पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले. 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झालेत, एकदम चकाचक. म्हणजे माझा दुहेरी होतो, एक तर टुरिझम वाढव, परत 40 देशातले सायकल स्वार आले होते, तुम्ही बघितलं ना इथं 1-1 कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या. थांबरे तिच्या आलंही असले म्हणजे रस्ते टार करायचे त्या रोडला जोडणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल. परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही. आता आपला यवतवरून आणि पाटसवरून आम्ही बारामतीपर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरीपर्यंत येतो, त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याचा उपयोग काय. त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडताना ते स्पीड ब्रेकरहून त्याला जोडले जातील, अशी व्यवस्था करायची असते. आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे. त्याच्यामध्ये गट तर बाजूला ठेवा, कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि काहींना लांब पुढचं बोलायचं, आणलं की नाही तिकीट. आम्ही एकत्र आलो तर कुठे बिघडलं असं अजित पवार म्हणालेत. आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं. इंदापुरातील राजकीय समीकरणावर भाष्य करताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले. जिल्हा परिषद निवडणुकीत इंदापूरमध्ये दत्ता भरणे, हर्षवर्धन पाटील एकत्र आलेत. या संदर्भात बोलताना अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावलाय. वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेब जगदाळेंनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं. एक होतं
आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा?